नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरतीची शून्यापासून म्हणजे सुरुवातीपासून तयारी कशा पद्धतीने करायची, कुठून करायची असा प्रश्न खूप जास्त विद्यार्थ्यांचा असतो आणि सुरुवात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन लवकरात लवकर मिळत असतं। सुरुवात ही खूप जास्त महत्त्वाची असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीच माहिती घ्यायची आहे की सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे, आपलं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या 4-5 महिन्यामध्ये पोलीस भरतीमधून सिलेक्शन मिळवता येणार आहे। आता बघा, पोलीस भरतीची जाहिरात दरवर्षीच येते बघा। मागच्या 2-3 वर्षापासून जर आपण बघितलं तर 15-16 हजार अशा जागा आहेत। आताची जी भरती झाली त्या भरतीमध्ये सुद्धा जवळपास 15,600च्या आसपास जागा होत्या। खूप जास्त मुलांचं सिलेक्शन झालं आणि ज्यांनी सुरुवात चांगल्या पद्धतीने केली होती, नियोजन चांगल्या पद्धतीने केलं होतं, त्यांचं त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं। तुम्ही जर बघितलं तर 100% मुलांमधले 70 ते 80% मुलं असे होते की त्यांचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। नवीन नवीन मुलं ज्यांची जस्ट 12वी झाली, 12वी झाल्यानंतर लगेच भरती आली, सिलेक्शन झालं। म्हणजे बाकीचे जे हे मुलं 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करताय, कोणी 8 वर्षापासून अभ्यास करतंय, तर त्यांना कट मारून ते पुढे चालले गेले आणि सिलेक्शन मिळवून घेतलं। मग त्यांनी नेमकं कोणत्या वेगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं नियोजन कशा पद्धतीचं होतं, ती सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे मित्र पोलीस भरतीची तयारी करताय त्यांना शेअर सुद्धा करा आणि लवकरात लवकर पोलीस भरती येणार आहे। सगळी प्रक्रिया तिकडे सुरू झालेली आहे। तुम्ही शांत बसू नका। शांत बसू नका म्हणजे उड्या मारा का? उड्या नका मारू, अभ्यास करा। जेवढा जास्त अभ्यास करणार आहे, जेवढा जास्त संघर्ष तुम्ही आता करणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला पुढे नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे। तर आता बघा, जे 100 पैकी 70 ते 80% मुलं असे होते की त्यांचं पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन झालं, त्यांनी कुठेतरी 6 महिने 8 महिने जास्तीत जास्त अभ्यास केलेला आहे। मग सर 6 महिन्यात आणि 8 महिन्यात त्यांनी पोस्ट कशी मिळवली? तर सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती का? त्यांचा अभ्यास हा दिशाहीन नव्हता। त्यांचा अभ्यास दिशाहीन नव्हता। कारण आपण कधी कधी अभ्यास करतो, मेहनत आपण घेत असतो, प्रामाणिकपणे मेहनत असते, पण आपल्याला कधी कधी यश मिळत नाही। त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय, तर आपण चुकीच्या दिशेने अभ्यास करतोय, आपण चुकीचे पुस्तकं वाचतोय। या गोष्टींमुळे तुमचं सिलेक्शन थोडं लेट होत असतं किंवा होतच नाही। पण तुम्हाला हा हा पॉइंट जर कळाला की आपल्याला नेमकं वाचायचं काय आहे, आपल्याला प्रश्न किती सोडवायचे, कुठून सोडवायचे, नियोजन कसं करायचं, हे ज्याला जमलं ते लवकरात लवकर तो कोणी जो आहे तो सिलेक्शन मिळवून घेणार आहे। ठीक आहे, आता शून्यापासून सुरुवात करत असताना वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहे। जर तुम्हाला ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर शून्यापासून सगळी तयारी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती सुद्धा करून घेतल्या जाते। कारण एक बॅच तरी तुम्ही कंप्लीट केली पाहिजे। आता आपली बॅच आहे म्हणून सांगत नाही, कोणाचीही करा तुम्ही एक बॅच, पण एक बॅच कंप्लीट करून टाकायची। जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण बॅच संपून जात असते तुमची। त्यानंतर तुम्हाला 2-3 महिने सरावासाठी, रिव्हिजनसाठी, प्रॅक्टिससाठी वेळ मिळणार आहे। ठीक आहे, मग आपल्या महाराष्ट्र अकॅडमी मध्ये स्वप्न खाकी 2.0 बॅच आहे। अगोदरची स्वप्न खाकी बॅच होती, त्या बॅच मधून आताच्या भरतीमध्ये जवळजवळ 6,000 प्लस मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा। ठीक आहे, तुम्हाला या बॅच मध्ये संपूर्ण लेक्चर्स लाईव्ह असणार आहे, जुनं लेक्चर एखादही नाही। त्यानंतर किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता। नवीन उपक्रम फक्त आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे। आपण होमवर्क नोट्स सगळ्यांना मोफत देतोय, फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र अकॅडमी मध्ये। तिथे तुम्हाला प्रत्येक गणिताच्या नोट्स आहे, टाइप वाईज काढलेल्या आहे सगळ्या, तुम्हाला क्वेश्चन सोडवायला दिलेले आणि तेच तुम्हाला लेक्चर मध्ये कव्हर करून घेतलं जात असतं। म्हणजे एक तीरशे 2-3 निशाणे आणतो आपण, असा खेळ आहे। तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ठेवा। ठीक आहे, आता सुरुवात करत असताना सगळ्यात पहिले मला काय करायचंय माहिती का? PYQ हे वारंवार का बरं सांगत असतो? कोणतीही परीक्षा असली, समजा पोलीस भरती असली, वनरक्षक भरती असली, तलाठी भरती असली, MPSC का असेना, तर तुम्हाला कोणी काय सांगणार आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं असणार आहे ते म्हणणार PYQ 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 खूप जास्त महत्वाचे, PYQ हा आत्मा आहे। ठीक आहे, कारण मागचे झालेले प्रश्न हे काय करणार आहे रे, तुम्हाला दिशा दाखवणार आहे। काय करणार आहे? दिशा दाखवणार आहे। आपलं कसं होतं, आपला ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपल्याला मागचे म्हणजे आपले आई वडील, आपले आजी आजोबा त्यांनीच सांगितल्या ना सगळ्या गोष्टी, की याला पंखा म्हणत असतात, बरोबर आहे, याला पेन म्हणत असतात। हे कोण शिकवलं? त्यांनी, त्यांच्याकडून आपल्याला माहिती झालं। जर ते नसते किंवा त्यांनी आपल्याला गोष्टी सांगितल्या नसत्या तर आपल्याला कळालं असतं का? नाही। मग इथं आपले आई वडील म्हणजे दिशा दाखवणारे आपल्याला कोण असणारे? PYQ असणारे, मागचे झालेले प्रश्न असणारे।
मागचे झालेले प्रश्न सांगणार की प्रश्न कोणत्या घटकावर येणार आहे, प्रश्न किती अवघड येणार आहे, किती सोपा येणार आहे, एका प्रश्नपत्रिकेमध्ये सोपे प्रश्न किती असतात, मीडियम किती असतात, अवघड किती असतात, हे कोण सांगणार? हे मागचे झालेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. मग सुरुवातीला फक्त तुम्हाला PYQ बघायचे. काय सांगितलं मी? फक्त नजर टाकायची आहे PYQ वरती. आता PYQ बघत असताना तुमचा एक गोंधळ होत असतो. काही काही प्रश्नपत्रिका खूप सोप्या असतात, काही मीडियम लेवलच्या असतात. सोपे म्हणजे 100 पैकी जवळपास 90-95 प्रश्न हे सोपे आणि आलेले मागच्या भरत्यामध्ये येत होते. खूप सोपे सोपे. मुंबई शहरला सोपे पेपर आले होते, तिकडे जळगाव शहरला सोपे सोपे पेपर आले होते. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात आपण जर बघितलं भंडाराच्या पेपरला अवघड प्रश्न असतात. मागच्या 2-3 वर्षापासून अवघडच येत आहे. तिथं आपण 100 पैकी जवळपास 40 ते 42 प्रश्न हे खूप अवघड असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या कॅटेगरीज आहे. आता या कॅटेगरीमधून तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन पेपर येऊ शकतो, कोणताही एक येऊ शकतो, सांगता येत नाही. एकतर तुम्हाला सोपा येत असतो, एकतर तुम्हाला मीडियम येणार आहे, एकतर तुम्हाला अवघड येणार आहे. पण हे अवघड येण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहे, खूपच कमी आहे. कारण हे एखाद्या 2 ठिकाणी होत असतं, ते बी भंडारा, गोंदिया अशा ठिकाणी किंवा नागपूर तिकडं अवघड पेपर येत असतं मागच्या 4-5 वर्षांमधून अनालिसिस केलं तर. पण तुम्हाला येऊ शकतो. मग तुम्हाला ती तयारी आतापासून ठेवायची. म्हणून म्हणलं तुम्हाला सुरुवात खूप जास्त महत्वाची असणार आहे. आता पेपर सोपे असणार आहे, मीडियम सुद्धा असणार आहे. मग सोपे म्हणले तर सगळे प्रश्न जवळपास सोपेच आहे. थोडा जरी तुमचा अभ्यास असला नॉर्मली तर तुम्हाला सगळे प्रश्न जवळपास जमणारच आहे. पण इथं सोपा पेपर आहे तर मेरिट पण हायच लागणार आहे ना. ते सारखंच पडत असतं आपल्याला. सोपा आला अवघड आला तरी सारखंच होत असतं. ठीक आहे, एका वेळेला अवघड आला तर अभ्यास करणाऱ्या हुशार मुलांचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. ठीक आहे, आता मीडियम म्हणजे कसं रे, तर 100 प्रश्नांपैकी 30 प्रश्न खूप सोपे, खूप म्हणजे खूप सोपे, 5वी-6वीच्या मुलाला सोडवायला दिले तो सुद्धा सोडवणारे. आणि 100 पैकी अजून हे 40 ते 50 प्रश्न असे असतात, 40 ते 50 प्रश्न असे असतात ते मीडियम लेवलचे असतात. बरोबर, मीडियम लेवलचे असतात. म्हणजे ते जास्त अवघडही नसतात आणि जास्तही सोपे नसतात, मीडियम, जे रेग्युलर आपण अभ्यास केलेला असतो त्यातले असतात. आणि 30 प्रश्न असे असतात, 20 प्रश्न असे असतात ते थोडेसे अवघड स्वरूपाचे असतात. यातले 15 प्रश्न आणि 3 ते 4 प्रश्न हे आपल्या वाचनामध्ये आलेले नसतात किंवा आउट ऑफ सिलेबस असतात असं आपण म्हणू शकतो. ते प्रत्येकच परीक्षेमध्ये असतं. मग MPSC असू द्या, पोलीस भरती, TCS, 1-2 प्रश्न थोडेसे आउट ऑफ सिलेबस तुम्हाला दिसणार आहे आणि ते प्रत्येकासाठीच असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये तुम्हाला? तर हे प्रॉपर नियोजन तुम्हाला सुरुवातीला करायचंय, कारण या 3 कॅटेगरी मधले पेपर असतात आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवत असताना बी काय करायचंय, 10-15 सोपे पेपर सोडवायचे, 10-15 मीडियम सोडवायचे आणि 5-6 अवघड सोडवायचे एकदम. आणि इथं आता फोकस करायचा आहे, सवय लावायचा आहे, सगळं सांगतो तुम्हाला. आता सुरुवात करत असताना तुम्हाला पहिले PYQ बघायचे. का बरं सांगितले रे मी? कारण हे PYQ सांगणार प्रश्न कोणत्या घटकावरती आलाय. मग PYQ बघितल्यानंतर तुम्हाला लिहायचंय गणित या विषयामधला संख्या टॉपिक. सुरुवात सांगतोय बरं का. मागचे झालेले प्रश्न बघा, गणित या टॉपिक मधल्या संख्या टॉपिक वरती प्रश्न आलाय हे मला कळालं. अजून विभाज्यतेच्या कसोट्यावर प्रश्न येतोय ते मला कळालं. त्यातल्या त्यात अजून काय सांगितलं, मसावी लसावी वरती प्रश्न येतोय, सरासरीवरती प्रश्न येतोय. ठीक आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विश्लेषण कसं करणं हे तर तुम्हाला कुठेही मिळणार आहे, पण स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या याच्यातून ते तुम्हाला सांगतो. समजा मी म्हणलं संख्या हा टॉपिक आहे, तर संख्या टॉपिक मध्ये सब घटक तुम्हाला काढायचे, उपघटक. की संख्या टॉपिक मध्ये प्रश्न सम संख्यांवरती आलाय, विषम संख्यांवरती आलाय, मूळ संख्यांवरती आलाय, नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या यांच्या बेरजेवरती प्रश्न आलेला आहे, बेरीज करा. नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज विचारलेली आहे, घनांची बेरीज विचारलेली आहे. ठीक आहे, 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येत असतो त्यावर प्रश्न आलेला आहे. आणि हेच तुम्हाला अनालिसिस करायचंय. म्हणजे एका संख्या टॉपिकचे मी किती घटक काढले, 6 ते 7 घटक काढले. तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे असे 6 ते 7 घटक काढायचे की त्यामधून वारंवार प्रश्न विचारले जात आहे, फिक्स प्रश्न येत आहे. आणि तुम्ही बघा ट्रेंड तोच असतो, तसेच प्रश्न वारंवार येत असतात. समजा आता मागच्या भरतीमध्ये काय प्रश्न आला होता, समजा 2021 ची भरती आहे, 2023 ची भरती आहे, 2025 ची भरती आहे, समजा सांगितलं आपण. आणि आता येणारी समजा 2026-27 ची भरती आहे. 2021 ला त्यांनी विचारलं होतं की बाबांनो 10 आणि 18 यांचा लसावी काढा, 10-18 चा लसावी काढा.
त्यानंतर 2023च्या भरतीमध्ये विचारलं 36-48 यांचा लसावी काढा. त्यानंतर 2025च्या भरतीमध्ये विचारलं 72 आणि 96 यांचा लसावी काढा. त्यानंतर आताची जी लेटेस्ट भरती झाली या भरतीमध्ये समजा प्रश्न विचारला त्यांनी 18, 72 आणि 108 यांचा लसावी काढा. म्हणजे आताची जरी अवघड येत असले तरी लसावीच काढा सांगणारे, फक्त तुमचा वेळ जास्त गेला पाहिजे. इथे एक नंबर ऍड करून दिला. हे समजून घ्या, कन्सेप्ट त्याच आहे. जर तुम्हाला लसावी काढता आला, याचा काढता येणार, याचा काढता येणार, याचा काढता येणार, याचा पण काढता येणार, कन्सेप्ट क्लिअर असली तर ठीक आहे. मग आता जास्त काही बदललंय का? फक्त तुमचा वेळ जास्त गेला पाहिजे म्हणून असा एक अंक इथं वाढून दिला जातोय. सरासरी टॉपिक मध्ये काय सांगायचं तुम्हाला पहिले की बाबांनो 2 मुलांची सरासरी काढायची आहे. आता 3 मुलांची सांगणार, 5 मुलांची सांगणार, अशी काठिण्य पातळी वाढत चालली. कन्सेप्ट त्याच आहे, लसावी विचारलाय, फक्त आकडे बदल होत असते. 2023-21च्या भरतीमध्ये प्रश्न आला होता 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? इथं विचारलं 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? आता विचारतील 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? म्हणजे प्रश्न तेच विचारले जात आहेत, परत तेच विचारले जात आहे. कन्सेप्ट त्याच आहे. म्हणून पीवायक्यू ला मी खूप जास्त महत्व देत असतो. मी स्वतः जेव्हा एनडीएची तयारी करत होतो 11वी-12वी ला असताना 6 महिने अभ्यास केला होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी एनडीएची परीक्षा मी पास केली होती. तेव्हा माझा फोकस कुठं होता? पीवायक्यू वरती. झालेले प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले होते. सुरुवात करत असताना तुम्हाला काय करायचंय, 15 दिवस हे पीवायक्यू वरती द्यायचे किंवा 10 दिवस तरी. इथं मी तुम्हाला प्रश्न सोडवा म्हणत नाहीये किंवा तुम्ही काही पाठ करा म्हणत नाहीये, फक्त बघा आणि अनालिसिस करा की प्रश्न कशावर विचारला, कुठून विचारला, कसा विचारला, तेवढं करायचंय. आणि मी याच्यावर काम केलं होतं आणि माझा 20 ते 40% पेपर यावरूनच कव्हर झालेला आहे. आलं का लक्षामध्ये? मग हे तुम्हाला कळालं पाहिजे की मी पीवायक्यू ला, तुम्हाला जीवार येणार आहे, बोर वाटणार आहे की यार काय हे पीवायक्यू मी बघतोय, पण तुम्हाला असं अनालिसिस करायचंय की लसावीवरती प्रश्न कशावर आलेले, सगळे घटक मी काढणार. त्यानंतर समजा आता बुद्धिमत्ता विषय, तर बुद्धिमत्तामध्ये दिनदर्शिका हा टॉपिक आहे बघा. कोणता टॉपिक आहे? दिनदर्शिका. कॅलेंडर टॉपिक वरती प्रश्न सारखे दरवर्षी येत आहे, पण सब घटक कोणते ते तुम्ही काढा. मग मी एक घटक काढला समजा की वार काढणे, यावरती प्रश्न येतोय. दुसरं दिनदर्शिकेच्या पुनरावृत्तीवरती प्रश्न येतोय, रिपिटेशन कधी होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर एखादी विशिष्ट तारीख दिली जाते आणि त्यावर एखादा प्रश्न कधीतरी येतोय. म्हणजे हे महत्वाचे घटक ज्यावर प्रश्न येत आहे, ठीक आहे का. त्यानंतर घड्याळ टॉपिक मध्ये घड्याळातील कोन काढा, यावर प्रश्न येतोय. आरशातील प्रतिमा घड्याळाच्या काट्यांची, त्यावर प्रश्न येतोय. मग हे टॉपिक तुम्हाला काढून काय करायचंय? गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी, तुम्ही जिथं अभ्यासाला बसताय 2, 4, 5 पानावर लिहून काढायचं, ते चिपकून द्यायचं. म्हणजे अभ्यास करत असताना आता मी ते चिपकवलेलं आहे जिथं मी अभ्यासाला बसतो तिथं समजा. मग मी काय करणार, एखाद्या पुस्तकातून मी आता अभ्यास करतोय, समजा मला प्रश्न सोडवायचे यातून. मग प्रश्न सोडवत असताना आता हे पीवायक्यूचं बुक आहे, पण तुम्ही एखादा असं बुक घेतलं समजा की त्यातून तुम्ही अभ्यास करताय. समजा संख्या टॉपिक आहे, अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण तुमच्याकडे पुस्तक एमपीएससीचं आहे अभ्यास करताना, तुमच्याकडे पुस्तक एखादं टीसीएसचं आहे. तसं करू नका. प्रॉपर पोलीस भरती करायची आहे ना, तर पोलीस भरतीचंच पुस्तक स्पेशली यूज करा. मग मराठीसाठी पंढरीनाथ राणे सरांचं बुक यूज करू शकतात. थोडा अभ्यास चांगला असेल तर नितीन महाले सरांचं गणिताचं बुक आहे ते यूज करू शकतात तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर मराठीसाठी आणि जीके साठी वर्दीचा राजमार्ग आहे, सुरुवात जर करायची म्हणली तर, ठीक आहे. मग पुस्तक वाचत असताना समजा मी आता एखादी कन्सेप्ट वाचतोय, मग ही कन्सेप्ट माझ्या त्या बनवलेल्या नोट्स मध्ये आहे का ते बघायचंय तुम्हाला. म्हणजे हा झाला दिशेनुसार अभ्यास. जर ती कन्सेप्ट तुमच्या तिकडे तर तुम्ही अभ्यासली पाहिजे चांगल्या पद्धतीनं, ठीक आहे. ही सुरुवात दमदार असणार आहे. दमदार असली तर तुमचं सिलेक्शन हे फिक्स त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे बघा, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचे, प्रश्न सोडवायचे घटकनुसार, ते पण मी सांगतो तुम्हाला, सगळं एक्सप्लेन करून देतो. आता पीवायक्यूचा खेळ संपला. 10 दिवस तुम्ही सुरुवातीला काय दिले रे, 6 महिन्याचं नियोजन तुम्हाला सांगतोय. 6 महिन्यामध्ये प्रॉपर पोलीस भरती तुमची होणार आहे. 6 महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात? समजा आपण 30 दिवस पकडू महिन्यामध्ये, काही महिन्यामध्ये 31 असतात, 30च पकडले, किती झाले? 6×18 180 दिवस. 6 महिन्यामध्ये 180 दिवस असतात. 365 200 500 दिवस लागत नाही पोलीस भरतीला. मी 6-7 महिने अभ्यास करून युपीएससी एनडीएची परीक्षा पास केली होती. आर्मी अधिकारीसाठी जी परीक्षा घेतली जात असते ते.
तुम्ही करू शकतात. पोलीस भरती ही तर आपली ठीक आहे. मग 180 दिवस आहे की नाही आपल्याकडं, यामधले 15 दिवस तुम्हाला पीवायक्यू मध्ये द्यायचे सांगितलेले मी, फक्त पीवायक्यू साठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 15 दिवस बेसिक साठी द्यायचं, ही दुसरी स्टेप. सुरुवात करताना ही दुसरी स्टेप, 15 दिवस द्यायचे पाया पक्का करण्यासाठी. मग पाया कसा पक्का करावा, तर गणितामध्ये मी काय करणार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 क्रिया चांगल्या करणार. सर आम्हाला बेरीज वजाबाकी ते येत नाही का, कधी कधी हास्याची वजाबाकी येत नाही, कधी कधी भागाकार येत नाही, पण असा भागाकार येईन आपल्याला असं करून, पण हाच भागाकार असं करणं शिका. कॅल्क्युलेशन वाढवा, तुम्ही जास्तीत जास्त स्पीड वाढवा. पाडे तर तुमचे असे तोंडपाठ झाले पाहिजे पाडे. आता तुम्हाला गुणाकार भागाकार करणे त्यासाठी पाडे लागणार आहे. 1 ते 30 पर्यंत पाडे तुमचे चांगले पाठ पाहिजे. चांगले म्हणजे तुम्हाला झोपातून विचारलं आणि विचारलं 29 त्रिक किती होतं, 87 होतं, असं लगेच तुमच्या क्लिअर झालं पाहिजे. 25 8 200 होतं सर, आपल्याला कधी कधी हेच आठवत नाही, 9 7 9 7 9 7 असं आपण करतो. ठीक आहे, म्हणून पाढे एकदम चांगले पाठ झाले पाहिजे, कारण तुम्हाला आता 90 मिनिटाचा वेळ आहे, त्यात 100 प्रश्न सोडवायचे. आणि आताच्या भरतीमध्ये अवघड अवघड प्रश्नामुळे काय झाले, मुलांना वेळच पुरला नाही. आणि तुम्ही किती मुलांकडून काय ऐकता, यार मला टाइम नाही पुरला, यार मला टाइम नाही पुरला पेपरला, मला येत होतं पण टाइम नाही पुरला यार, असंच ऐकत असतो. ठीक आहे, पण असू द्या त्या गोष्टी. म्हणून बेसिक पक्क करा, पाढे एकदम चांगले करा. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला बेस चांगला करायचा आहे. यामध्ये मग तुम्ही अपूर्णांक, त्याचबरोबर मग अपूर्णांकामध्ये बी दशांश अपूर्णांक जे डेसिमल पॉइंट वाले असतात त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चांगलं करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पूर्णांकयुक्त अपूर्णांक ते पण शिकायचे तुम्हाला. यामध्ये शेकडेवारीचे फक्त तुम्हाला फ्रॅक्शन्स लक्षात ठेवायचे. समजा आता 2/3 आहे, 2/3 बरोबर किती टक्के असतात, काही पॉइंट मधले लक्षात ठेवा, काही असे लक्षात ठेवा. आणि लसावी मसावी हा टॉपिक त्यासोबत क्लिअर करा, कारण महत्वाचा आहे, तो तुम्हाला खूप जास्त मार्क मिळवून देत असतो. आणि लसावी मसावी टॉपिक इतर सुद्धा टॉपिक मध्ये मदत करत असतो आपल्याला, म्हणून तो टॉपिक तुम्ही चांगला केला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीनं बेसिक. आणि आता हे बेसिक कव्हर कुठून करायचं सर, मग आम्ही आता पाढे कुठेही मिळतात, बेरीज वजाबाकी गुणाकार. 4थी 5वीचे पुस्तक वाचा, लाज वाटू द्यायची नाही. आपण 4थी 5वीला इकडे तिकडे दांड्या मारल्या होत्या, टाइमपास केला होता, पण त्याच तुमचा लहान भाऊ असेल त्याला म्हणा दे रे बाबा पुस्तक, तिथून बेरीज वजाबाकी गुणाकारीची प्रॅक्टिस करा, सराव करा. किंवा जे स्कॉलरशिपचे तुम्हाला एकदम भारी मी सजेस्ट करतोय, जे स्कॉलरशिपचे पुस्तक असतात बघा, स्कॉलरशिप, नवोदय, NMMS, हे तर थोडं अवघड आहे, पण स्कॉलरशिप, नवोदय हे 4थी 5वीला असणारे ज्या एक्झाम आहे, त्या एक्झामचे तुम्ही काय करा माहिती का, पुस्तकं मिळत असतात वेगवेगळे बेसिकचे, ते घ्या आणि बेसिक क्लिअर करा. ठीक आहे, किंवा जे मुलं तयारी करताय 15 दिवस त्यांचा पुस्तक घेऊन जा कोणाचं तरी, आणि त्यामधून ना पाढे, वर्ग, घन, घातांक हे सगळं कव्हर करा. जीके मध्ये बी कोणत्या राज्याची राजधानी कोणती, आणि थोडं पाठ करण्याची सवय लावा हळूहळू हळूहळू हळू. गणिताचे पूर्ण जेवढं गणित आहे त्यामध्ये कोणते महत्वाचे सूत्र आहे ते एकदाच लिहून काढा त्यावर. आणि एक व्हिडिओ आपण असा घेणार आहे की त्यामध्ये 25 प्रश्न जर गणितामध्ये येत असतील तर या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला 15 16 17 हे जे काही गुण आहे ते फक्त किती किती सूत्रांवरती मिळणार आहे, 30 ते 35 सूत्रांवरती मिळणार आहे. हे 30 ते 35 सूत्र तुम्ही पाठ करण्यासाठी 1 तास बी दिला तर पाठ होणार आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची असते आणि त्याच्यासाठी एक व्हिडिओ आपण स्पेशल घेऊ. ठीक आहे, आणि तयारी चांगल्या पद्धतीने करून घेऊ. नियोजन मी तुम्हाला सांगत राहीन, अधून मधून टाकत राहीन तुम्हाला अभ्यासाचे व्हिडिओ. गणित बुद्धिमत्ताची तयारी आपण करून घेऊ चांगल्या पद्धतीने. इथं तुम्हाला अजून तयारी करायची असेल तर गणित बुद्धिमत्ता बॅच मध्ये मीच घेतोय. जीके तुम्हाला मिळणार आहे, मराठी मिळणार आहे, सगळी टीम ही दमदार असणार आहे तुम्हाला शिकवणारी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक कव्हर करून घ्यायचं आहे. जीके असेल, मराठी असेल, सगळ्यांचं बेसिक पाया पक्का करायचा. त्यानंतर मग काय करायचं, आपल्याला प्रकरणाला सुरुवात करायची आहे. कशाला सुरुवात करायची, टॉपिकला. म्हणजे मी आता एखादा टॉपिक घेतला, मग टॉपिक सुरुवात करत असताना आता तुमच्याकडे 2 पर्याय. पहिला पर्याय म्हणजे एखादं पुस्तक घेणं, दुसरा पर्याय म्हणजे एखादी बॅच घेणं. बॅच कोणाची घ्या, आपलीच घ्या असं म्हणत नाही, ज्याचं आवडलं. कोणाला कोणाचं शिकवणं आवडत असतं, कोणाला कोणाचं आवडत असतं. ठीक आहे, मग इथं बॅच आहे, इथं पुस्तक आहे, दोन्ही घेतलं तरी चालणार आहे की एखादं पुस्तक घेतो, बॅच घेतो. मग पुस्तकामध्ये तुम्ही काय करणार आहे, आता समजा मराठीचा तुम्ही टॉपिक घेतला संधी. कोणता टॉपिक घेतला, संधी हा टॉपिक घेतला. मग संधी या टॉपिकचं लेक्चर तुम्हाला करायचंय, जे सरांनी शिकवलं ते लेक्चर केलं तुम्ही, आणि तेच तुम्हाला काय करायचंय, पुस्तकामधून कव्हर करायचंय. इकडं लेक्चर चालू, इकडं तुमची नोट्सची वही,
इकडे एक प्रॅक्टिसची वही, इकडे एक पुस्तक, असं खोलून ठेवायचा, आपला पिटारा असं उघडून ठेवायचा. ठीक आहे, ठीक आहे. मग आता लेक्चर केलं तुम्ही, पुस्तकामध्ये वाचलं, त्यानंतर जे लेक्चर केलं त्याच्यावरती तुम्हाला 20 ते 25 प्रश्न सोडवायचे, तेव्हा सोडवायचे. आणि आपण चुकत असाल ना तर 90% पोरं इथं चुकतो. तुम्हाला वाटतं अरे हा हे येतंय मला, येतंय. तुम्ही लेक्चर केलं तर तुम्हाला वाटतं हे येतंय मला आता, पण 6 महिन्यानं आलं पाहिजे ना. मग 6 महिन्यानं पेपरला बसल्यावर अरे हे तर त्या मास्तरनं शिकवलं होतं, मी अभ्यास केला होता, पण जमत कसं काही नाही आता, मला आठवत कसं काही नाही आता. तर तुम्ही चुकले कुठं? इथं तुम्ही लेक्चर केल्या केल्या प्रश्न नाही सोडवले. तुम्ही लेक्चर करतात प्रामाणिकपणे, पण लेक्चर झाल्यावर प्रश्न कोण सोडवणार आहे? गणिताचे सोडवा, बुद्धिमत्ताचे सोडवा, जीकेचे सोडवा, मराठीचे सोडवा, घटकनुसार. मग घटकनुसार प्रश्न तुम्हाला कुठं मिळतील? या काळा घोडामध्ये मिळतील. याला पर्यायच नाही का कुठंच या बुकला. दुसरं असं घटकनुसार प्रश्न विश्लेषण केलेलं बुक नाही तुम्हाला. म्हणजे समजा मी आता काय केलं, संख्या टॉपिकचं लेक्चर केलं, वाचला तो टॉपिक एखाद्या पुस्तकातून, मला वाटलं आता मला बऱ्यापैकी संकल्पना समजल्या, तर मी त्याच्यावरचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवणार. मग हे पुस्तके यामध्ये संख्या टॉपिक वरती जवळजवळ 300-400 प्रश्न दिलेले. ते 300-400 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, अनालिसिस करायचे. यामध्ये एक विश्लेषण पण दिलेले की कुठं चुकतंय, कोणत्या सोप्या स्टेप्स आहे, कोणत्या ट्रिक्स तुम्हाला यूज करायचे. बऱ्यापैकी ट्रिक्स सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जे सोपं वाटलं ते करा. एकदा जवळच्या दुकानात जाऊन चाळा फक्त. बघा पुस्तक कसं आहे, तर एकदम दमदार असं पुस्तक आहे. स्वतः तुम्ही बघा मांडणी कशी, आणि एका एका टॉपिकचे तुम्हाला 100-200 काही टॉपिकचे 300-400 प्रश्न दिलेले सरावासाठी, आणि खूप फायदा होणार आहे. गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, असो त्या गोष्टी. मग मी टॉपिक केला, पुस्तक वाचलं, लेक्चर केलं, जर समजत नसेल तर त्यानंतर मी काय केलं, तेव्हाचे तेव्हा प्रश्न तेव्हा सोडवले. हे झालं. त्यानंतर लेक्चर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, लेक्चर करत राहायचे, क्वेश्चन सोडवत राहायचे, पुस्तकातून वाचत राहायचंय. ठीक आहे, असं करत करत तुम्हाला आठवड्याचे 7 दिवस असतात, 5 दिवस तुम्ही लेक्चर करणार. काय करणार? लेक्चर करणार. आणि 1 दिवस तुम्ही देणार आहे रिव्हिजनला. कशाला देणार? रिव्हिजन. लेक्चर करताना प्रॅक्टिस पण होतीये, सगळं होतंय, पण 1 दिवस आठवड्यामधला फक्त आणि फक्त रिव्हिजनला असला पाहिजे. तुम्हाला जीकेचा अभ्यास करताना लक्षात का बरं नाही राहत? कारण तुम्ही रिव्हिजन करत नाही. झालं गेलं सोडून दिलं असं नाही करायचं. तुम्ही लेक्चर केलं, एखाद्या आरशासमोर बसा, तुमच्या मित्राला एक्सप्लेन करून सांगा की अरे हा राज्यघटनेचं हे कलम असं असं आहे. ठीक आहे, संधी म्हणजे त्याची व्याख्या अशी. एखादा चांगला मित्र मैत्रीण पकडून ठेवायची, त्याला सांगत राहायचं की हे असं आहे, ते तसं आहे, ते त्यानं लय अभ्यास वाढत असतो तुमचा बघ बडबड केल्यानं, किंवा स्वतःशीच बडबडायचं की संधी म्हणजे असं, अलंकाराचे हे वेगवेगळे प्रकार आहे, मग पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, चौथा प्रकार. ठीक आहे, ठीक आहे. आणि सर 5 आणि 6 दिवस झाले, 7वा दिवस एन्जॉय करा, बिंदास एन्जॉय करा. आठवड्यातून 1 दिवस स्वतःला थोडंसं फ्री करा, म्हणजे आठवड्याभरामधली थकान. नाहीतर नुसता अभ्यास 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 असं पण नाही पाहिजे. तुम्ही प्रॉपर रोजचे 6-7 तास अभ्यास केला ना, 100% होतंय, सिलेक्शन होतंय तुमचं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. 1 दिवस एन्जॉय करा. रविवारचा दिवस सुट्टी असते समजा, आपल्या लहानपणापासून सवय आपल्याला शाळेतून 1 दिवस सुट्टी. मग सुट्टी मजा करा, एन्जॉय करा, फिरून या, थोडंसं मन फ्रेश करून या, मित्रासोबत जा, एखाद्या आवडत्या मैत्रिणीसोबत जा. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करायचं, रिव्हिजन करायचं की मी काय काय वाचलेलं आहे, काय काय अभ्यास केलेला आहे, तो मला येतोय का, जमतोय का. जे जमत नाही ते घटक वेगळे तुमच्या वहीमध्ये करून ठेवायचे, आणि 2-2 वाया करायच्या वाटलंच तो तुम्ही, एक नोटसाठी आणि एक प्रॅक्टिससाठी. आणि हेच रिव्हिजन तुम्हाला वारंवार करत राहायचंय. म्हणजे 7 दिवसामधले 5 दिवस तुम्हाला लेक्चर करायचे, आणि 1 दिवस कशासाठी द्यायचंय? फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. की आठवड्याभरामध्ये मी ज्या कॉन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे, वाचलेल्या आहे, अभ्यासलेल्या आहे, त्याचं रिव्हिजन मी 1 दिवसामध्ये चांगलं करणार. आणि 1 दिवस उड्या मारा, फिरा, एन्जॉय करा. ठीक आहे का? ठीक आहे. आता हे झालं तुमचं समजा आठवड्याचं नियोजन. आता बघा, आता तुम्ही सगळे टॉपिक कव्हर करणार. गणिताचे सगळे टॉपिक कव्हर केले, बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक कव्हर केले, जीकेचे कव्हर केले, आणि त्यानंतर तुम्ही मराठीची कव्हर केले. आणि हे सगळं काम तुमचं 4 महिन्यामध्ये जवळजवळ होणार आहे. कारण कोणतीही बॅच 3 ते 4 महिन्याची जवळपास असते, जास्तीत जास्त म्हणलं मी. 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या बॅचमध्ये सुद्धा तेवढा सिलेबस 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर होऊन जात असतो. त्याचबरोबर पुस्तकामधून तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचा जो 1 महिना, 6 महिन्याचा सांगतोय, कधी कधी खूप वेळ तुम्हाला मिळत असतो. शेवटचा एक जो महिना आहे ना, या 1 महिना 30 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक दिवशी 3-3 प्रश्नपत्रिका सोडवायचंय. सोडवायचं नाही, फक्त विश्लेषण करायचंय. मग जीके असेल, मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अनालिसिस करायचंय, विश्लेषण करायचंय.
ठीक आहे. आणि रोजच्या 3 म्हणजे 30 दिवसामध्ये एका महिन्यामध्ये तुम्ही 90 प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत. आणि 90 प्रश्नपत्रिका सोडवल्या, सवय लागली, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालं, की प्रश्नपत्रिका सोडवत असताना चुका काय होतात, सिली मिस्टेक काय होतंय, चुकतंय काय माझ्याकडून, हे सगळं तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. 90 प्रश्नपत्रिका आहे त्या तुम्ही सोडवा, खूप फायदा होणार तुम्हाला. पण ह्या 90 प्रश्नपत्रिका कधी सोडवायच्या? जेव्हा सगळा सिलेबस तुम्ही एखाद्या बॅच मधून कंप्लीट केला, सगळा सिलेबस तुम्ही पुस्तकामधून कव्हर केला, त्यानंतर सोडवायच्या. आणि तिथून बघायचं की आपल्याला काय जमतंय, काय नाही जमत, कुठं मार्क जात आहे, टाइम हुकतोय का बाबा, 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न कव्हर होताय का, कोणता विषय जास्त वेळ आपला घेतोय, हे सगळं तुम्हाला त्यातून काय करायचंय, कव्हर करायचंय. ठीक आहे. आणि आता सर मग अशा अधूनमधून प्रश्नपत्रिका नाही सोडवाय का, या 4 महिन्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाही का, तर आपला काय असतं माहितीये का, आपला अभ्यास कंप्लीट झालेला नाहीये, सिलेबस कंप्लीट झाला नाहीये, तर प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या, आपण नंतर सोडवू. पण नंतर वरती नाही ढकलायचं. आपल्याला आठवड्यातून एक सोडवायची सध्या, किंवा 2. आठवड्यातून एखादी 2 सोडवायची, फक्त सवय लागावी म्हणून, प्रश्न कसे येतात ते कळावं म्हणून. तुम्हाला 20 येऊ द्या, 10 येऊ द्या, 0 मार्क येऊ द्या, 15 येऊ द्या, टेन्शन घ्यायचं नाही. जो तुमचा आत्मविश्वास सुरुवातीला ढगात गेलेला असतो ना, तो खाली नका आपटू देऊ, की 0 मार्क आले, 15 मार्क आले, हे तो हमारे बस का काम नाही अब पोलीस भरती करणं. तसं नसतं. तुम्हाला फक्त काय करायचंय, आठवड्यातून फक्त समजावं म्हणून एखाद्या 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. पण जास्त 90 केव्हा सोडवायच्या, जेव्हा सगळा तुमचा अभ्यास कव्हर झाला तेव्हा. अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तयारी करायची आहे आणि सिलेक्शन मिळवायचे. असंच आपण अधूनमधून तुम्हाला लेक्चर देत जाऊ, नियोजन घेत जाऊ चांगल्या पद्धतीनं, कशी तयारी करायची, कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचं, आणि अभ्यास पण कव्हर करून घेऊ. गणित बुद्धिमत्ता अवघड जात असलं त्याची सिरीज आपण चालू करू. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. तुम्ही सांगायचंय की सर ही सिरीज चालू करा, गणिताचे लेक्चर घ्या, बुद्धिमत्ताचे घ्या, स्पेशल टॉपिक घ्या जो अवघड जातोय, सगळं आपण घेऊ. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. प्रतिसाद म्हणजेच काय रे, तर युट्यूब साठी तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, कमेंट करायचंय की लेक्चर कसं वाटलं, अजून तुम्हाला काय पाहिजे, कोणती सिरीज पाहिजे. पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, वनरक्षक मध्ये इंग्रजी अवघड जातं, सगळी तयारी करून घेऊ. गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी, जीके असेल ते पण घेतील सगळेजण. ठीक आहे. फक्त तुम्ही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने तुमचा असला तर या सगळ्या गोष्टी होणार आहे. मग अशाच अपडेटसाठी, लेक्चरसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा. आपण डेली लेक्चर घेत जाऊ, चांगल्या पद्धतीने तयारी करून घेऊ. नियोजन अशा पद्धतीने केलं तर 100% सिलेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. अजून काही अडचण असली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात. लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगायचंय. जय हिंद.